जे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे. राज्यातील विधानसभा निवडणुकीची धामधूम अखेर संपली असून निकाल देखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळ मिळवता आलेलं नाही. अशातच महाविकास आघाडीतील तीनही पक्षाकडून ईव्हीएम घोटाळ्याबाबत भाष्य करण्यात आलं आहे. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य करत महाविकास आघाडीला सल्ला दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी ते म्हणाले, वाईट वाटतं, हे महाराष्ट्राचे 14 कोटी जनतेचा अपमान आहे. ज्या मतदारांनी मत दिलं त्या मतदारांचा अपमान आहे आणि महाविकास आघाडी जनतेचा अपमान करत आहे. जनतेवर अविश्वास दाखवत त्याचा अपमान करत आहे. जनतेनं डबल इंजिन सरकारला मत दिलेलं आहे आणि सरकारच्या योजनांना मत दिलेलं आहे. आमचं सरकार उत्तम काम करू शकतं असं जनतेचा विश्वास आहे, म्हणून जनादेश मिळालेला आहे. जेव्हा लोकसभेत तुमचे एवढे खासदार निवडून आले तेव्हा ईव्हीएम कशी चांगली होती? नांदेडच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार जिंकला, तिथे ईव्हीएम चांगली होती. ईव्हीएम मॅनेज करून आम्ही 1,500 मतं अधिक घेऊन जिंकू शकलो नसतो का? लोकसभेच्या पराभवातून आम्ही आत्मचिंतन केलं, शिकलो आणि पुढे गेलो, जिंकलो. सध्या महाविकास आघाडीवाल्यांना झोप लागत नाहीये. जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते शांत होतील. मला कधीतरी वाईट वाटतं की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा अपमान करणं आहे. ज्या जनतेने मतं दिले त्या मतदाराचा अपमान करणं आहे. महाविकास आघाडी ही जनतेचा अपमान करताय, जनतेवर अविश्वास दाखवताय, पवित्र मतदानावर अविश्वास दाखवतायत. जनतेने डबल इंजिन सरकारला मत दिलं. जनतेने महाराष्ट्रातल्या सरकारने ज्या अत्यंत महत्वाच्या योजना केल्या त्या योजनेला मत दिलंय आणि जनतेला विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचं सरकार हे उत्तम काम करू शकतं, म्हणून मतदान मिळालं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमचा मोठा विजय झाला आहे. मी कालही सांगितलं की जेव्हा त्यांचे 33 खासदार निवडून आले, काँग्रेसचे, शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेचे 33 खासदार 4 महिन्यापूर्वी निवडून आले अपक्षावर पकडून. पण मला सांगा, तेव्हा तुम्ही ईव्हीएम बद्दल का नाही बोलले? तेव्हा मशीन बद्दल का नाही बोलले? तेव्हा मशीन चांगली होती जेव्हा तुमचे खासदार निवडून आले. तुमचा आता नांदेडमध्ये खासदार जिंकला काँग्रेसचा एक खासदार पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिंकले. आम्ही 1,500 मतांनी पराभूत झालो. मग तिथे ईव्हीएम चांगली होती, तिथे ईव्हीएम चांगली होती नांदेडमध्ये. नांदेड तुम्ही जिंकली ना 1,500 मतांनी, तिथे आम्ही हरलो 1,500 मतं. मग 1,500 मतं आम्हाला घेता आले असते ईव्हीएमला हे करून. खरंच तर हे खोटारडेपणा आहे. हारले आहे त्यांनी हार स्वीकारायला पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. आम्ही जसं आत्मचिंतन केलं लोकसभेच्या पराभवातनं आम्ही जे शिकलो त्यातनं आम्ही आमचं आत्मचिंतन केलं आणि पुढे गेलो. आम्ही बूथवर काम केलं, आम्ही मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी जनतेला भेटलो. पर्सेंटेज ऑफ व्होट वाढले, यावेळी मोठ्या प्रमाणावर जनतेने मतदान केलं आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनतेने लोकसभेनंतर मतदान केलं आहे. मला असं वाटतं की खोटारडेपणा करतील, 2-4 दिवस त्यांना झोप लागत नाहीये. जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते त्या डोकं शांत राहील. भाजपचे निरीक्षक ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.